राज्यात आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षणाच्या दर्जाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांनीच शिक्षणाचा दर्जा खालवल्याची कबुली गडचिरोलीत बोलताना दिली। याच वेळी ही स्थिती बदलण्याबद्दल त्यांनी विश्वासही व्यक्त केलाय। पण ही स्थिती बदलणं खरंच सोपं आहे का, पाहूयात त्यावरील लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। आश्रमशाळांमधील शिक्षणाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर। खुद्द आदिवासी विकास मंत्र्यांचीच शिक्षणाचा दर्जा खालावल्याची कबुली। आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा खरंच सुधारेल का? पूर्वापार जंगलालगत राहणाऱ्या आदिवासी बहुल गावांमधील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी बहुल भागात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांमार्फत निवासी आश्रमशाळा चालवल्या जातात। राज्यात 29 प्रकल्प कार्यालयांच्या माध्यमातून जवळपास 500 शासकीय आणि खासगी आश्रमशाळा कार्यरत आहेत। पण 2013 आणि 14 पासून त्या शाळांवर नियमित शिक्षकांची पदभरतीच झाली नसल्याने राज्यभरातील आश्रमशाळांमध्ये 40 ते 50% शिक्षकांची पदं रिक्त आहेत। ही व्यथा आदिवासी विकास मंत्र्यांनीच गडचिरोलीत जाहीरपणे बोलून दाखवली। अजूनही 11व्या आणि 12व्या वर्गामध्ये विज्ञान शाखेचे शिक्षक शिकवायला नाहीये, इंग्रजी माध्यमाचे इंग्लिश लिटरेचरचे शिक्षक नाहीये, गणिताचा शिक्षक नाहीये। शिक्षकांची कमतरता भरून काढण्यासाठी काही वर्षांपासून दरवर्षी कंत्राटी शिक्षकांची भरती केली जात असते। पण यावर्षी कंत्राटी शिक्षकही अद्याप मिळालेले नाहीत। त्यामुळे एका शिक्षकाला एकाच वेळी 2 वर्ग सांभाळावे लागतात। परिणामी आश्रमशाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालावल्याचा निष्कर्ष समोर आलाय। मात्र येत्या 5 ऑगस्ट पर्यंत शिक्षकांची भरती करून दर्जेदार शिक्षण देण्याचा निर्धार मंत्री उईके यांनी बोलून दाखवला। 7व्या वर्गाच्या मुलाला दुसऱ्या वर्गाचं पुस्तक वाचता येत नाही, अशा प्रकारचा निष्कर्ष निघाला असल्यामुळे मी जबाबदारी सांगतो, तुमचा पालक म्हणून येणाऱ्या या शैक्षणिक वर्षामध्ये 100% गुणवत्ता वाढल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं आवाहन करतो। आपण सर्वांनी सहकार्य करावं। 5 ऑगस्टच्या आत शासकीय आश्रमशाळेमध्ये पात्रता धारकच शिक्षक येईल आणि ते शिकवेल आणि आमच्या शाळेची गुणवत्ता वाढवेल। आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार करणारे शिक्षक गरजेचे आहेत, कारण या निवासी शाळांमध्ये हे शिक्षकच पालकांच्या भूमिकेतही असतात। पण अनेक विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याचं काही दिवसांपूर्वीच झालेल्या आरोग्य तपासणीत दिसून आलं। अशा स्थितीत संस्कार आणि शिक्षण या दोनही गोष्टींची सांगड घालत आश्रमशाळांमधून चांगले विद्यार्थी घडवणं किती गरजेचं आहे हे अधोरेखित झालेलं आहे। मंत्री अशोक उईके हे आव्हान कशा पद्धतीने पेलतात याकडे आता सर्वांचं लक्ष असेल। मनोज ताजने, लोकशाही मराठी, गडचिरोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।